तोरणागड हा सह्याद्रीतील अत्यंत ऐतिहासिक आणि राखट किल्ला. यालाच प्रचंडगड असंही म्हणतात, कारण त्याचा विस्तार खूप मोठा आहे. महाराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी जिंकलेला पहिला महत्त्वाचा किल्ला हा मानला जातो. त्यामुळे स्वराज्याच्या सुरुवातीचं प्रतीक म्हणून तोरण्याला वेगळं स्थान आहे. तोरणा हा ट्रेकर्ससाठी स्वर्गच, कारण किल्ला मोठा, लांब आणि विविध भागांनी भरलेला आहे. गड जितका चढायला अवघड जातो, तितकाच तो उतरतानाही परीक्षा पाहतो. गडाच्या या चढाईमुळे बरेच लोकांचं संपूर्ण गड एकत्र पाहायचं राहून जातं. बरीच लोक बुधलामाची किंवा झुंजारमाची एकत्र एक्सप्लोर करत नाहीत. मुख्य दरवाजातून आत आल्यावर डावीकडे तोरणजाई देवीचं दर्शन घेऊन डावीकडून गड बघायचं ठरवलं होतं. तोरणाला भेट द्यायची ही तशी तिसरी वेळ, पण आज मी वेगळाच तोरणा पाहिला. मनातून ठरवूनच आलो होतो. झुंजारमाची आणि मुख्यतः बुधलामाची दोन्ही पण पाहिल्याशिवाय तोरणा हा समजूच शकत नाही. झुंजार म्हणजे लढवय्या. या माचीवरून शत्रूवर लक्ष ठेवणं सोपं होतं. अरुंद वाटा आणि खोल दऱ्या ह्याच्यामुळे शत्रूला वर येणं अत्यंत अवघड. तोरणावर बरेच ठिकाणी दिंडी दरवाजे तसेच बुरुजांमध्ये भुयारी ठेवून बाहेरच्या बाजूस छोट्या बुरुजावर जाण्याचं प्रयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आता समोर जे तुम्ही भुयार पाहताय हेही तसंच आहे. या किल्ल्याच्या अजस्त्र अशा तटबंदीतून खालून हे भुयार जे दिसतंय आपल्याला, ते समोर किल्ल्याच्या तटबंदीच्या बाहेरच्या बुरुजाच्या भागात आपल्याला नेऊन सोडतं आणि याच बुरुजाच्या भागातून बाहेर पहारेकऱ्यांना लक्ष देणं अजून सोयीचं जातं. तर हे प्रयोजन तोरणावरती आपल्याला बुधला आणि झुंजार माचीवरती बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं. किल्ल्याच्या झुंजार माचीवर जाताना विशेष काळजी घ्या, कारण इथे बऱ्यापैकी एक मोठा असा डोंगराचा भाग आपल्याला चढून किंवा उतरून जावं लागतं, जे की थोडंसं अवघडच आहे. कितीही लोकजागृती करा, पण काही मूर्ख लोक ह्या बाटल्या टाकायचं काही विसरत नाहीत. गडावरती अजूनही काही जोत्याचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात आणि तिथेच आपल्याला मेंगाई देवीचं मंदिर, तोरणेश्वर महादेव मंदिर यांचं दर्शन घेऊन आपण पुढे निघालो कोकण दरवाजाकडे. बरेच जण कोकण दरवाजापासूनच बुधलामाची पाहतात आणि परत फिरतात, परंतु तोरण्याचं जर लष्करी महत्त्व जाणायचं असेल तर ही माची संपूर्ण निरीक्षण करून नक्की पहा. जाताना थोडाफार अवघड पॅचेस आहेतच. इकडे बऱ्याच ठिकाणी तटबंदीमध्ये तुम्हाला पायऱ्या दिसतात, ज्या एकतर बुरुजावरून किंवा माचीच्या परिसरात सहज वावरताना उपयोगी नक्की पडत असतील. सर्वात महत्त्वाचं, या माचीला 3 स्वतंत्र दरवाजे मला पाहायला मिळाले, जे 3 वेगवेगळ्या बाजूने गावांच्या दिशेने ओपन होतात. त्यातला वाघ दरवाजा सोडला तर एक तर संपूर्णच बंद आहे आणि दुसरा दरवाजा जो हा तुम्ही पाहताय हा बऱ्यापैकी त्याच्या बाहेरची जी पायवाट आहे ही अत्यंत रिस्की अशी झालेली आहे. तर याच दरवाजातून बाहेर त्या अत्यंत अवघड अशा पायवाटेने आलात तर तुम्हाला हा परिसर पाहायला मिळतो. वाळंजाई देवी प्रसन्न म्हणून तिथे समोर लिहिलेलं तुम्ही पाहिलं आणि इथे ही एक समाधी पाहायला मिळते. तर ही कुणाची आहे याबद्दल तरी माहिती नाही आहे. या बुधला माचीचा संपूर्ण विस्तार फिरून पाहिलात तरच तुम्हाला तिचं हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स जाणवेल. संरक्षण आणि नियंत्रणासाठी ही महत्त्वाची जागा होती. ही बुधला माची म्हणजे किल्ल्याच्या मुख्य भागातून बाहेर आलेला लांब आणि अरुंद पर्वतीय भाग. ही फक्त तोरण्याची माची नाही, तर ही सह्याद्रीच्या रौद्र सौंदर्याचं आणि स्वराज्याच्या रणनीतीचं जिवंत उदाहरण आहे. बुधला माची पाहून झाल्यावर निघता उजवीकडे पाहिलात हा एक बऱ्यापैकी बंदच दरवाजा दिसला. तिथली पायवाट तर गायबच झालेली आहे.
बऱ्यापैकी पडझड झालेली आहे आणि तिथेही तोरणावर आपण पाहिलेला सर्व भुयारांप्रमाणे तटबंदी बाहेर बुरुजावर जाण्यासाठीचं भुयार पाहायला मिळालं. पुढे आल्यावर पाण्याचे 3 टाका आहेत. तोरणावर गेल्यावर ज्या जागेचा इम्पॅक्ट सर्वात जास्त बसतो त्यात ही बुधलामाची पहिल्या क्रमांकावर येते. इथून घाटवाटा, दऱ्या, जंगल भाग, राजगड परिसर यावर नजर ठेवता येते. महाराजांनी ह्या भागाचा वापर लष्करी हालचालींसाठी केला असेल यात शंका नाही, कारण या माचीचा एकूणच विस्तार, दरवाजे, राजगडाला हिची जवळची माची असं सगळं पाहता इथून सैन्य हालचालीवर बरेचसं नियंत्रण असणार आणि सोयीचंही होतं. आता तुम्ही म्हणाल मी प्लास्टिकच्या बॉटलमधलं बर्फ का दाखवलं. मी सकाळी घरातून 6 वाजता निघालो आहे. आत्ता वाजले होते 4 आणि 4 वाजले तरी बाटलीतलं बर्फ वितळायचं नाव घेत नव्हतं. अंगातून जेवढा घाम जात होता त्याच्याहीपेक्षा कमी पाणी त्या बर्फातून वितळत होतं. खरंच तुम्ही जर तोरणाची बुधलामाची पाहिली नसेल तर तोरणाला छत्रपती शिवाजी महाराजांनी जे प्रचंडगड नाव दिलं त्याची खरी ओळख कळणार नाही. आणि आज मात्र मला कळून चुकलं की तोरणा आत्तापर्यंत जो मी पाहिला त्याच्या 3 पट ताकदीचं विस्ताराचा हा किल्ला, ज्याचं खरं महत्त्व महाराजांनी तेव्हाच जाणलं आणि स्वराज्य विस्तारात या गडाचा नक्कीच अत्यंत महत्त्वाची भूमिका असणार यात काळी मात्र शंका नाही. तुम्ही तोरणाला भेट दिली आहे का? दिली असेल तर बुधलामाची संपूर्ण एक्सप्लोअर केली आहे का? तिच्याबद्दलचं तुमचं मत आणि तोरणाबद्दलचं तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. धन्यवाद.